तर सखींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। तर आज आपण दही भेंडी बनवणार आहोत। तर ही मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मसाला काय तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी 3 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, दही घेतला आहे 3 चमचे आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद आणि धना पावडर घेतलेली आहे। तर आता ही भेंडी आपण चिरून घेऊया। ही बघा, छान अशी कोवळी भेंडी घ्यायची आहे आणि आता आपल्याला भेंडीचे 3 भाग करायचे आहेत। हे बघा, असे आपल्याला 3 भाग भेंडीचे करून घ्यायचे आहेत। मोठी भेंडी असेल तर त्याचे 4 भाग होतात। अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे। ही बघा, सर्व भेंडी मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे। 1 चमचा तेल टाकले मी। कढई आपली तापलेली आहे। ही भेंडी आपण याच्यामध्ये छान अशी भेंडी भाजून घेऊया। मध्ये भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे, नाही तर एका साईडने ती काळी होणार। हे बघा, आपली भेंडी छान आता भाजली आहे। अशा प्रकारे भेंडी भाजून घ्यायची आहे। आता आपण ही काढून घेऊया एका ताटामध्ये। पुन्हा कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे तेल टाकूया। तेल आपलं गरम झालंय, जिरं टाकते मी आणि हा जो आपण कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकूया। कांदा एकदम बारीक कापायचा आहे, कारण आपल्याला कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार करायची आहे। कांदा बारीक कापला की ग्रेव्ही पटकन तयार होते। कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ टाकते थोडंसं। आता आपण टोमॅटो हा बारीक चिरलाय तो टाकून घेऊया आणि ह्याला झाकण लावून थोडं 1-2-3 मिनिटं ठेवून देऊया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपला सॉफ्ट होईल। आणि हे जे आपण मसाले घेतले ते पण टाकूया। लाल तिखट आहे 1 चमचा, अर्धा चमचा मीठ आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर आहे। ही सगळी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करूया। मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे आता, कारण आपण कांदा सॉफ्ट होण्यासाठी पण मीठ टाकलंय, त्याच्यामुळे मीठ जरा काळजीपूर्वक टाका। हे बघा, छान असं हे छान ह्या टोमॅटोला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा जो मसाला तयार केलाय तो टाकूया। ह्याला मिक्स करून घेऊया। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आपण ह्याला 1 मिनिट झाकण लावून ठेवून देऊया, म्हणजे त्याची छान ग्रेव्ही तयार होईल आणि मसाल्याला तेलही सुटेल। हे बघा, छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, तेल पण सुटलंय साईडने त्याला। हे बघा, ही जी मसाल्याची वाटी होती ते मी धुवून जरासं घेतलंय पाणी, ते टाकूया। पुन्हा एकदा 1-2 मिनिट ह्याला आपण शिजवून घेऊया। ग्रेव्हीला झाकण लावून 1-2 मिनिट शिजवून घेऊया। तर बघूया आपण आपली ग्रेव्ही कशी तयार झाली आहे ती। हे बघा, छान आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, तेल पण सुटलंय त्याला आणि मसाले पण आपले छान भाजलेत। आता दह्याचा पण वास, कच्चा वास जो असतो आंबट, तो नाही येत नाही आहे आता। अशाच प्रकारे ग्रेव्ही बनवा। आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही अशीच हवी असेल तर तुम्ही एवढं अशीच ठेवू शकता, किंवा तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं असेल तर तुम्ही गरम पाणी टाका थोडंसं। मी थोडंसं पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये। तर आता आपल्या ग्रेव्हीला उकळी आली आहे,
तर मी आता ह्याच्यामध्ये ही जी आपण भेंडी फ्राय करून घेतली होती मगाशी ती टाकते. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडं बेसनही ॲड करू शकता. जेव्हा आपण कांदा टोमॅटो भाजतो तेव्हा 1 चमचा बेसन, पण मी इथे ॲड केलं नाही आहे. बेसनाने काय होतं, ग्रेव्ही आणखीन थिक होते, त्याला घट्टपणा येतो. जर तुम्हाला जास्त भेंडी बनवायची असेल तर तुम्ही बेसन थोडंसं 1 चमचा ॲड करू शकता. पण मला इथे जास्त असं काही बनवायचं नव्हतं म्हणून मी बेसन ॲड केलेलं नाही आहे. बघा, आता ह्याला 1-2 मिनिटं आपण झाकण लावून ठेवून देऊया. तर आता आपण बघूया आपली ग्रेव्ही तयार झाली आहे का. हे बघा, छान असं आपलं दही भेंडी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही बनवा. हे बघा, मस्त असं थंड झाली की त्या ग्रेव्हीला आणखीन थोडा घट्टपणा येतो. खायला खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे एकदा बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.